मज द्यावे पसाय दाणे. आपले गुरुवर्य मोठे बंधू दादांकडे मागितलं आणि सांगितलं मला या जगाचा त्याग करायचा आहे दादा. सगळीकडे वार्ता परस पसरली. त्रयोदशीचा दिवस आहे. सबंध महाराष्ट्रामधून आमच्या माऊलींना त्या सोहळ्याकरता सबंध महाराष्ट्रामधून वारकरी निघाले व आळंदी गावाला. आणि या जगाचा चालक मालक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती धारण करणारा तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा, तो आज आपल्या रुक्मिणी आई सोबत आपल्या पत्नी सोबत माऊलींना संजीवन समाधी देण्याकरता आळंदी गावामध्ये आले. तो प्रसंग एवढा बिकट आहे. वारकरी सबंध धाय मोकलताय, रडताय. प्रत्येक जण धाय मोकलून रडतोय. आज माझे माऊली निघून जात आहे, आज माऊली संजीवन समाधी घेत आहेत. आणि या जगाचा चालक मालक वोक्साबोक्षी रडायला लागला. हे रुक्मिणी मातेनं बघितलं. म्हटले मालक, अरे तुमच्याकरता लोक रडताय, सबंध विश्व तुमच्याकरता रडते आणि या माऊली करता तुम्ही रडताय. काय कारण सांगा ना, काय कारण सांगा ना, काय कारण सांगा ना. एका हातानं निवृत्ती दादानं धरलंय, एका हातानं भगवंतानी धरलंय आणि संजीवन समाधी देण्याकरता माझ्या माऊलींचा तो प्रसंग प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आणावं. एवढे कष्ट झेलून जर माझ्या माऊलीवर एवढा अत्याचार झाला असेल, या जगाच्या कल्याणाकरता पसायदान माझ्या माऊलींनी मागितलं असेल, काय प्रसंग असेल, काय करत असेल सोपान काका. काय 14 वर्षाची ती 14 वर्षाची ती आमची मुक्ताई काय म्हणत असेल. बांधिल्या पेंडीचा सुटला से आळा, तृण रानुमाळ पांगलसे. अरे आम्ही छोटी होतो, या समाजाने एवढा अत्याचार आमच्यावर केलाय. आमच्या आई बापानं आमची मुंज व्हावी याच्याकरता देहांत प्रायचित स्वीकारलं. निवृत्ती दादा धाय मोकलून रडताय. आदिशक्ती दादा माऊली माऊली करून हंबरडा फोडते. सोपन काकाला कळत नाही काय होते. दादांनी हात धरला, एका बाजूने पांडुरंग परमात्म्यानं हात धरलाय. समाधीला बसवण्याकरता निघाले आणि धाय मोकलून माझा पांडुरंग परमात्मा, अरे ज्याच्या सत्तेनं हे जग चालतंय ना, ज्याच्या करता लोक रडताय ना, आज तो या जगाचा चालक मालक पांडुरंग परमात्मा ओक्साबोक्षी रडायला लागला. रुक्मिणी आई साहेबांना विचारलं, मालक, अरे सबंध विश्व तुमच्या करता रडतंय ना, तुम्ही का माऊली करता रडताय. त्यावेळेस माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या मुखातून शब्द बाहेर निघाला, अगं रुक्मिणी, एवढा ज्ञानाचा सागर असणारा तो माऊलीपेक्षा मवाळ आहे माझा तो माऊली.